नमस्कार, माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत। कसे आहात? चांगले असाल? मी मस्त आहे। आज आहे दसरा आणि दुसरी गोष्ट म्हणजे 2 ऑक्टोबर गांधी जयंती। विचारायला होता पहिले गांधी जयंती कराव का दसरा साजरा करावा, मग त्याला सोल्युशन काढलं। पहिल्यानी म्हणलं गांधी जयंती साजरी करून टाकावं, मग दसऱ्याची सुरुवात करावं। मग काय नाही, मग गांधी जयंती की चांगली केली ना। आपल्या मागे सकाळी उठून एकच काम असते, ते म्हणजे पांठेला खोलायचं। पांठेला की खोलला बा मस्त, आणि सकाळची ऊन होती तेवढ्यात दिली मशीननं चाट खर्रा कोटाच्या। मी म्हणलं काका दिले चालता का वाढून आले, मशीन दुरुस्त करायला टाकायचे। म्हणलं तर चालतंच का म्हणे, म्हणलं हो जाच लागते। मग घेऊन गेलो बॉन, टाकून दिली तिथं, वापस आलो घरी। आपल्याला जायचं होतं सोनं आणाले, कारण सोनं आहे फुकट म्हणून जायचं सोनं आणाले। तर मग म्हणे हे येतो म्हणे। मी म्हणलं चला तुम्ही चला, म्हणलं मला काही पैसे लागून राहिले। म्हणलं गावाकडे कॅमेरा फिरवला, पाहिलं गाव सांसून होतं, कारण सगळेच लोक सोनं आणायला गेले होते। मला मीच लेट झालो काय म्हणून म्हणलं चल आपण बी जाऊ म्हणलं। तर अमोल बसला होता तिकडं, त्यांना काही नाही तोंडावरच हात झाकला होता पुरी बारीवानी। हे बसून होते इकडे, यायला घेऊन घेतलं। मग जायला लागो आपण सोनं आणाले। चला म्हणलं जाऊ पटपट, सगळेच गेले म्हणलं। मग इकडे आलो, हे आमच्या गावचं आहे गाडी धुवायचं सेंटर। जो आलो तो गाडीत धुवून राहिले सकाळपासून। ह्या संदीप तर काही नाही, गाडीला घासू पेंट काढते का काय माहिती, असं वाटलं मला। मग गेलो सोन्याच्या झाडापाशी, अक्षितगी लावले ना, पण तिथं काही नाही, मस्त सोनं तोडून राहिला होता। मला पटपट तोड, कोणी येईन तर ते घेऊन पर्यंत आपल्याला भेटणार नाही म्हणलं आजच्या दिवसच। मग काही नाही, मग कवटाभर तोडलं, कवटाभर त्यानं घेतलं, कवटाभर म्या घेतलं, कारण स्वस्तच आहे म्हणलं, घे कवटाभर, काही मागचा पुढचा विचार करू नको म्हणलं। मग काही नाही, कवटाभर दोघांनी सोनं घेतलं आणि जायला लागलो आम्ही आता घराकडं। आणि घराकडे ऊन खूप तपून राहिले होते, थप घाम सांडे। मी चल भाऊ पटपट, हे दिसले ना, यायला विचारलं चांदी कुठून आणली म्हणलं तुम्ही, तर म्हणे आणली म्हणे तिकून, तुला काही सांगत नाही म्हणे। मग आलो गावात आलो, काही नाही, जे नाही ते तर सोनं घेऊनच दिसे। मला घ्या फुकटचा सोनं होतं, इकडे बसून होता विकी, ह्या स्टार। मग काही ना भाऊ, मग सोनं घ्या आणलं घरी। म्हणलं याला आता घरातच ठेवून द्या म्हणलं, चोरलं गिरलं कोण होतं। मग घरात घ्या जायला लागलो बा ठेवायला, तर काही नाही, घरात अंधारच दिसला। लाईन घेऊन गेली कशी मायाबीन म्हणलं, पाहतो लाईन होती। मग इकडं थोडासा घरात बाहेरून आला का अंधारच दिसते, सोनं दिलं ठेवून ना, काही नाही। मग इकडं माझी पोरगी तर काही नाही, ढकण्याला मस्त वांगेच कापायला भिल्ली होती। तिले म्हणलं बरोबर कापलं म्हणलं वांगे, नाही टाकशील म्हणलं वाया सहितच। मग वांगे कापून झाले ना, आपल्याला जायचं होतं सोनं ठेवाले दिवाळीपाशी। मस्त इकडे रांगोळी काढले होते ना, आपल्याला झाला होता टाइमच पहिले, आणि लोक तर सोनं ठेवून सने वापस येऊन राहिले होते। म्हणलं देवापाशी सोनं आपण बी ठेवून द्यावं। इकडे काय नाही, बाया इथं मस्त रांगोळी काढून राहिल्या होत्या। आणि सगळ्यात पहिले काय नाही, हनुमंतरायापाशीच जावं लागते आपल्याला, म्हणजे हनुमानजीच्या मंदिरामध्ये सोनं द्यायला। आणि सगळं तर काही नाही, सगळे आमच्या गावामध्ये सगळ्या देवापाशी सोनं ठेवावं लागते। तुमच्या इकडे ठेवते का? तर मग सगळ्यात पहिले गेलो आम्ही आता हनुमानजीच्या मंदिरामध्ये। हनुमानजीच्या मंदिरात गेलो, मस्त बड्यापैकी घंटी वाजवली आणि मंदिराच्या अंदर गेलो, सोनं गिनं दिलं आणि पायागी लागलो मग थोडस कॅम्पेश्वरला घेऊन घेतलं तो, म्हणजे मला घे म्हणजे त्या ब्लॉक मध्ये, मग त्याला घेऊन घेतलं थोडस। आणि तिथून दर्शन घेतलं ना, बाहेर निघालो। आमच्या इथं आहे पुन्हा तिथं नागोबाचं मंदिर। मग नागोबाच्या मूर्तीला थोडं सोनं देऊन दिलं, पायागी लागून घेतल्या। आणि मग तिथून जात होतं आपल्याला गजानन महाराजच्या मंदिरामध्ये, तिथं जायला लागलो। मग आपण आता तर आलो गजानन महाराजच्या मंदिरामध्ये। तिकडं कुणाल होता बन्यालवर, तो चालला गेला आंध्र, मी गेलो मग मंदिराकडे गेलो तर काही नाही, इकडे पूजापाती चालूच होती। मी आणला आपण बी सोनं ठेवून द्या, मोकळे होऊन जावं म्हणलं। मग सोनं गीत ठेवायला गेलो, थोडस थांबलो तिथं। मग समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की दर्शन घेतलं, निघालो तिथून बाहेर ना। आपल्याला जात होतं मग माता मायाच्या मंदिरामध्ये। हे दिसले ना भंगार गँग नाचून राहिले होते मस्त, नाचता त्याला बी घेऊन घेतलं थोडस ना। आलो आपण आता रुपेशच्या घरापाशी आलो, करून राहिला होता तयारी। मग त्याला बी थोडस झूम करून सने घेतलं। मामा म्हणे चांगले घेता, म्हणलं ठीक आहे घेतो म्हणलं तुला चांगलं। मग गेलो आपण मातामाईच्या मंदिरात, हे होय मातामाईचं मंदिर। तर आपल्याला थोडासा टाइमच झाला होता, अंधारही पडला होता मग मंदिरात। मग तिथं सोनं घेतलं, पाया लागलो ना, आलो आपण कृष्णाच्या मंदिरामध्ये, तिथं बी सोनं ठेवून दिलं, दर्शन घेतलं आणि बाहेर निघालो। जायला लागलो तर लोक सगळे, म्हणलं मीच लेट झालो काय, लोक तर अजूनही चालले होते मामागून, ढोरही येणं चालू झाले, लाईटही लागले होते, टाइमच झाला होता। इकडे शाखेच्या म्हशी गाई बी येऊन राहिल्या ना। आपल्याला जायचं तुकडोजी महाराजच्या मंदिरात आलो। मग आपण तिथं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाला सोनं देऊन द्या म्हणलं ना, गीताचार्य तुकाराम दादाला सोनं देऊन द्या म्हणलं। मग बाबा तुमने
भारत जगा दिया. सोनं दिलं, निघालो आपण आता बाहेर. बाहेर आलो तर काही नाही दिसले ना आपल्याला. दोघं बसून इथं त्याला घेऊन घेतलं थोडंसं ना. आपल्याला द्यायचं होतं बिरसा मुंडाले सोनं. मग तिकडे दिसला मेजर म्हणजे अनिकेत. तो म्हणे काका तुम्ही लेट झाले म्हणे, माझी आताच पूजापाठ झाली. म्हणलं काही हरकत नाही, थोडसा प्रसाद देऊन दे म्हणलं. मग प्रसाद घेतला ना आपण बी बिरसा मुंडाले सोनं देऊन दिलं. सोनं देऊन झालं काही नाही. दिन्या दिसल्यानं कॅरेट घेऊन संत्रा डोराला गेलता का रे बा म्हणलं. म्हशी पाहता पाहतात नाही म्हणे कॅरेट होतं म्हणे तिकडे, ते घेऊन आलो म्हणे. तर आपल्याला जायचं होतं गाडगे महाराज पाशी. उमे होता दरवाज्यात बसून. गाडगे महाराज पाशी आलो. गाडगे महाराजली सोनं देऊन दिलं, दर्शन घेतलं. आणि चिमुकली काही नाही तर मोठ्या मोठ्या डोळ्यानंच पाहून राहिली होती. मला भेव बी लागे ना. आपल्याला जायचं मग इथून दुर्गा देवी पाशी. इथं काही नाही नागिन डान्सच चालू होता. मला चालू देतो यावाला, त्याला घेऊन घेतलं थोडंसं. आणि पोट्टी बी नाचून राहिले होते, येले घेतला. आणि अशोकराजी म्हणे तू नेहमी नेहमी व्हिडिओ काढतो, मला काही घेत नाही म्हणे. मला थांबा तुम्हाला आज घेऊनच घेतो म्हणलं. मग त्याला घेऊन घेतलं आणि गेलो मग दुर्गा देवीचं दर्शन घ्यायला. इथे बी सोनं घेणं देऊन दिलं, पाया गेला घेऊन बाहेर निघालो. दुर्गा देवीचं दर्शन बी घेतलं. मग सोनं देऊन सगळ्या बाहेर निघालो. तो हे आले एवढ्यात तर म्हणते आम्हाला घे. मी आणलं ठीक आहे तुम्हाला घेतो म्हणलं. त्याला घेऊन घेतलं. मग जायला लागलो आपण आता घराकडं. पोहोचलो घरी. घरी आलो तर काही नाही आपलं मग आईच्या फोटोले सोनं दिलं. पाया गी लागलो मस्त बड्यापैकी. मी आणलं देऊन द्या पोरी वा तुम्ही बी म्हणलं. तर म्हणे ठीक आहे म्हणजे देतो म्हणे आम्ही. मग माझी लहान पोरीनं आजीले सोनं दिलं, पाया लागली. मी आणलं तू का देशील बाय म्हणलं. तर ते म्हणे मी देतो बाबा म्हणे. मग तिनेही देऊन दिलं सोनं, ते पाया लागली. मला आपल्या लहान कुठे गेला हार्दिक, हिनं आईले सोनं दिलं, मोठी नाही दिलं लहानही नाही दिलं. मला मले कवा द्या सोनं तर देतो ना म्हणे. तेव्हा ते लहान होय आमच्याची लावडीन. आणि काही नाही मग बायकोनंही सोनं देऊन दिलं तिच्या सासूले. सोनं दिलं, दर्शन घेतलं. आणि आमच्या इथं हार्दिकाला टकणे हाताचा त्यानेही देऊन दिलं. मला पाया लाग तुम्ही लाग पहिल्यांदा नाही म्हणे. मग लागला तर ह्या झोपूनच लागला तो. म्हणलं मग मोठी पोरीनं मला देऊन दिलं सोनं. मला पाया लाग म्हणलं चांगली लागली ते पाया. मग आली आपल्याची लहान, तिने देऊन दिलं सोनं. मला पाया लागो म्हणलं लावडीन. मग तिनं पाया गी लागली. आणि आपल्याचं हार्दिक मला तुला देत का बस सोनं. तर त्यानं सोनं दिलं. त्याला सवाल असलं होता सोनं द्यावं. म्हणलं पाया लागणार आहेत, मी नाही लागत म्हणे. मला ठीक आहे. बायकोने मग इकडे सोनं द्यायला आली. तिने अक्षित लावली थोडीशी. अक्षित लावली मला सोनं दिलं. मला पाया लाग चांगली. बागणं होते का नाही होत पण झालं तिच्याकडून बागणं. मग गेलो गावात सोनं द्यायला. सोनं द्यायला गेलो तर मग ये म्हणे आम्हाला घ्या ना बाबा म्हणे. आम्ही तर बसूनच. म्हणलं ठीक आहे तुम्हाला घेतो ना. मग त्याने हाय हॅलो उगी केलं आणि त्याने मला सोनं दिलं. मी म्हणलं ठीक आहे चालू द्या म्हणलं तुमचं भाषण. मग काही नाही इकडे एक विकी होता ना बाबा, तो होता नवरदेचा ड्रेस पण द्यायला होता. म्हणलं ठीक आहे तुला घेतो बाबा म्हणलं. मग ह्या काही नाही आपल्या इथं आल्या होत्या सोनं द्यायला, आपलं देऊन झालं होतं म्हणे. आम्हाला घेतच नाही म्हणे. तुम्हाला घेऊन घेतो म्हणलं. पण मस्त चमकून राहिल्या होत्या त्या लाईटाच्या उजिडामध्ये. मग गेलो तर शारदा मातेपाशी, तिथं भेटला ना रुपेश. मी म्हणलं थांब तुला चांगल्याने घेतो म्हणलं. मग शारदा देवीचं बी आम्ही दर्शन घेऊन घेतलं. पुन्हा गावात आलो. गावात मग सोनं द्यायला भिल्लो तो काही नाही सोनं घेणं दिलं. मग म्हणे पान खाणं म्हणे तू. याला मी नाही खात म्हणलं पान. पण मी म्हणलं खाऊनच घ्यावं, आजच खायला भेटते म्हणलं, डबल काही पान खायला भेटत नाही म्हणलं. मग मी पान खाऊन घेतलं, यायला घेऊन घेतलं थोडं. आजच्यासाठी एवढंच. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.